पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे वय 65 याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयानं सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली। विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी हा निकाल देताना हे प्रकरण रिअरेस्ट ऑफ द रिअर स्वरूपाचं असल्याचं नमूद केलं। गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 महिन्याच्या आत निकाल लागल्यानं हा राज्यातील सर्वात जलद गतीनं निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक ठरलाय। यापूर्वी 25 जून रोजी न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं होतं, पण त्यानंतर त्याला जन्मठेप की फाशी याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। अखेर न्यायालयानं गुन्ह्याचं स्वरूप, आरोपीची क्रूरता आणि समाजावर झालेला परिणाम लक्षात घेऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। निकालाचं वाचन करताना न्यायालयानं स्पष्ट केलं की आरोपीनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हा गुन्हा केला। अल्पवयीन आणि असहाय्य मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या गुन्ह्यामुळे समाजमन हादरलं असून अशा प्रकारच्या अमानुष कृत्यांना कठोर शिक्षा होणं आवश्यक असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीसाठी फाशीची शिक्षा मागितली होती। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा आधार घेत आरोपीचा गुन्हा हा रिअरेस्ट ऑफ द रिअर प्रकारात मोडत असल्याचा युक्तिवाद केला। पीडितेचं वय, आरोपीनं दाखवलेली क्रूरता, समाजावर झालेला परिणाम आणि आरोपीचा पूर्व इतिहास या सर्व बाबी न्यायालयानं ग्राह्य धरल्या। न्यायालयानं निरीक्षण नोंदवताना सांगितलं की आरोपींनी स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी निष्पाप बालिकेवर अत्याचार केला। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं तिची हत्या करण्यात आली। हा गुन्हा अत्यंत निर्दयी असून समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणार आहे। अशा आरोपीला सुधारण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलं। तपासादरम्यान आरोपी विरोधात CCTV फुटेज, DNA अहवाल, फॉरेन्सिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात आले। या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीच गुन्हेगार असल्याचं न्यायालयानं मान्य केलं। याशिवाय आरोपी विरुद्ध यापूर्वीही महिलांवरील अत्याचाराच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद असल्याचं न्यायालयानं विचारात घेतलं। या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगानं पूर्ण केला। गुन्ह्यानंतर अवघ्या 16 दिवसातच सुमारे 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर विशेष न्यायालयानं सलग सुनावणी घेत 55 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि अल्पावधीतच सुनावणी पूर्ण करण्यात आली। या कामगिरीबद्दल न्यायालयानं तपास अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, सायबर तज्ज्ञ, डॉक्टर आणि विशेष सरकारी वकिलांचं कौतुक केलं। न्यायालयानं निकालात नमूद केलं की प्रत्येक गंभीर गुन्ह्याचा तपास आणि खटला अशाच गतीनं पूर्ण व्हावा अशी समाजाची अपेक्षा असते। मात्र प्रत्येक प्रकरणात ते शक्य नसलं तरी या खटल्यानं तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेसमोर एक आदर्श निर्माण केलाय। दरम्यान 1 मे 2026 रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती। नसरापूर भोर परिसरात नागरिकांनी तीव्र आंदोलन करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती। मात्र आज न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली। या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। देशात बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जलदगती खटल्यांच्या तुलनेत नसरापूर प्रकरण विशेष ठरले। गुन्हा घडल्यानंतर अल्पावधीतच तपास, आरोपपत्र, सुनावणी आणि आता अंतिम निकाल अशी संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानं हा खटला राज्यातील सर्वात वेगानं निकाली निघालेल्या प्रकरणापैकी एक म्हणून नोंदवला गेलाय। अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।